भारताची फाळणी 1947 मध्ये नेमकं काय घडलं? 1947 मधील भारताची फाळणी हा दक्षिण आशियाच्या इतिहासातील सर्वात वेदनादायक आणि निर्णायक प्रसंग होता. या घटनेमुळे दोन स्वतंत्र राष्ट्रांची निर्मिती झाली, इंडिया आणि पाकिस्तान, पण याची किंमत लाखो लोकांच्या जीवांनी मोजावी लागली. चला समजून घेऊया 1947 मध्ये नेमकं काय घडलं. एक पार्श्वभूमी: ब्रिटिशांचे राज्य सुमारे 200 वर्षे भारतावर ब्रिटिश राज 1858-1947 यांचे राज्य होते. 20व्या शतकाच्या सुरुवातीला स्वातंत्र्य लढा तीव्र झाला. या चळवळीचे प्रमुख नेते होते महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, मोहम्मद अली जिन्ना, परंतु इंडियन नॅशनल काँग्रेस आणि ऑल इंडिया मुस्लिम लीग यांच्यातील मतभेद वाढू लागले. फाळणी का झाली? धार्मिक तणाव: भारतामध्ये हिंदू बहुसंख्य होते, तर मुस्लिम अल्पसंख्याक होते. राजकीय प्रतिनिधित्व आणि सत्तावाटप यावरून तणाव वाढत गेला. दोन राष्ट्र सिद्धांत: मोहम्मद अली जिन्ना आणि मुस्लिम लीग यांनी असा युक्तिवाद केला की हिंदू आणि मुस्लिम हे दोन वेगवेगळे राष्ट्र आहेत, त्यामुळे त्यांना स्वतंत्र देश हवा. डायरेक्ट ॲक्शन डे 1946 ऑगस्ट 1946 रोजी कलकत्त्यात मोठ्या प्रमाणात दंगली उसळल्या. हजारो लोक मारले गेले. हिंसाचार पंजाब आणि बंगालपर्यंत पसरला. ब्रिटिशांचा भारत सोडण्याचा निर्णय: द्वितीय महायुद्धानंतर ब्रिटन आर्थिकदृष्ट्या कमकुवत झाला होता, त्यामुळे भारतातून लवकर बाहेर पडण्याचा निर्णय घेण्यात आला. शेवटचे व्हाईसरॉय लॉर्ड माउंटबॅटन यांना सत्तांतराची जबाबदारी देण्यात आली. माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 ब्रिटिशांनी भारताचे दोन स्वतंत्र राष्ट्रांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केली. सीमा आखण्यासाठी ब्रिटिश वकील सिरिल रॅडक्लिफ यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना भारताचा पूर्वानुभव नव्हता आणि केवळ 5 आठवड्यांत सीमा आखण्याचे काम देण्यात आले. ही सीमा रॅडक्लिफ रेषा म्हणून ओळखली जाते. स्वातंत्र्य आणि विभागणी: 14 ऑगस्ट 1947 पाकिस्तान स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला. मुख्य विभागले गेलेले प्रांत: पंजाब, पश्चिम गिव्स पाकिस्तान, पूर्व गिव्स भारत, बंगाल, पूर्व गिव्स पाकिस्तान, पश्चिम गिव्स भारत. नंतर 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन बांगलादेश हा स्वतंत्र देश बनला. मानवी शोकांतिका: फाळणीमुळे जगातील सर्वात मोठ्या स्थलांतरांपैकी एक घडले. सुमारे 1.4 ते 1.5 कोटी लोकांनी सीमा ओलांडली. अंदाजे 10 लाखांपर्यंत लोक मारले गेले. महिलांचे अपहरण झाले, कुटुंबे तुटली, गावे उद्ध्वस्त झाली. रेल्वेगाड्या मृतदेहांनी भरलेल्या येत होत्या. निर्वासित छावण्या गर्दीने भरल्या होत्या. पंजाब, बंगाल आणि दिल्लीमध्ये भीषण सांप्रदायिक हिंसा झाली. तात्काळ परिणाम: काश्मीर प्रश्नावरून 1947-48 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध झाले. निर्वासितांच्या पुनर्वसनासाठी मोठ्या योजना राबविण्यात आल्या. सांप्रदायिक तणाव अनेक दशकांपर्यंत राजकारणावर परिणाम करत राहिला. दीर्घकालीन परिणाम: फाळणीमुळे दक्षिण आशियाचा नकाशा कायमचा बदलला. नंतर 3 राष्ट्रांची निर्मिती झाली. भारत पाकिस्तानमध्ये अनेक युद्धे झाली. काश्मीर प्रश्न आजही कायम आहे. सामाजिक आणि भावनिक जखमा अजूनही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. शेवटी नेमकं काय घडलं? फाळणी ही अचानक घडलेली घटना नव्हती. ती अनेक कारणांचा परिणाम होती. ब्रिटिशांची फोडा आणि राज्य करा नीती, वाढता सांप्रदायिक राजकारण, नेतृत्वातील मतभेद, भीती, अविश्वास आणि राजकीय घाई. भारताला स्वातंत्र्य मिळाले, पण त्यासोबत मोठी वेदना आणि विभाजनही आले.